हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दीपाज होम वाईब. रक्षाबंधन अगदीच एका दिवसावर आलं आहे आणि जर तुम्ही अजूनही घराची फेस्टिव्ह डेकोरेशन ठरवली नसेल तर डोंट वरी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला 3 सुपर इझी, बजेट फ्रेंडली आणि ब्युटिफुल डेकोरेशन आयडियाज दाखवणार आहे. आणि हे 3ही सेटअप आहेत ना, तुम्ही घरात असलेल्या सामानातून सहज तयार करू शकता. So, without wasting any time, let's get started. सर्वात आधी आपण फर्स्ट डेकोरेशन सेटअप बघूयात. यासाठी मी इथे जे PVC पाईप्स असतात ना, त्याचा वापर केला आहे. त्याला आपली दिवाळीसाठी आपण जे वापरतो ते हँगिंग जे आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत. मारीगोल्डच्या ज्या माळा होत्या त्यासुद्धा लावून घेतल्या आहेत आणि एक बॅकड्रॉप असा तयार केला आहे की जेणेकरून आपल्याला तिथे सेल्फी वगैरे काढता येईल. मस्त माझ्याकडे ही एक उरली होती मोठी अशी, त्यात मी पाणी भरून दिवाळीचं एक पणत्यांचं स्टँड त्यावर ठेवून अशी फुलांचं डेकोरेशन इथे केलेलं आहे. आणि क्यूट असा राखी थीम प्रिंट इथे वापरले आहेत आणि खाली एक येलो कलरची मॅट्रेस ठेवून मस्त असा पूजा सेटअप केला आहे. आणि ऑनेस्टली हा सेटअप खूप सिम्पल, एलिगंट आणि पिक्चर परफेक्ट झालेला आहे. जर तुमच्या घरी स्मॉल स्पेस असेल तर हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे. पुढे इथे असा हा पूजा सेटअप केलेला आहे, ज्यावर आपण पूर्ण पूजेचं सगळं साहित्य जे आहे ते इथे ठेवलेलं आहे. जस्ट एक डेकोरेशन पर्पजसाठीच हे पूर्ण केलेलं आहे. आणि फोटो काढताना सुद्धा हा पूर्ण सेटअप आणि त्यामध्ये आपले फोटो खूप छान दिसतील असा हा सेटअप इथे मी केलेला आहे. बाकी डेकोरेशनसाठी हे बाकीच्या गोष्टी इथे ॲड केलेल्या आहेत. तर असा हा पूर्ण सेटअप तयार झाला आहे आणि छान मस्त अशा ह्या उरलीमध्ये फुले वगैरे ठेवून म्हणजे फोटो काढतानाच एकदम छान अशा वाईब्स येतील आणि फोटो आपले खूप छान येतील असा हा सेटअप मी इथे तयार केला आहे. तर हा सेटअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लेट्स मूव टू अवर सेकंड डेकोरेशन आयडिया. तर या सेटअपमध्ये मी हे जे आहेत बाजूने मारीगोल्डचे गार्लन असतात त्याचे इथे मी वापर केला आहे आणि फेरी लाईट बाजूने पूर्ण इथे मागे मी लावून घेतले आहेत. कलरफुल कुशन्स आणि ड्रीम कॅचरचा पण इथे वापर मी केलेला आहे. आणि या छोट्या छोट्या एलिमेंट्समुळे ना पूर्ण डेकोरेशनला आहे ना एक रॉयल आणि फेस्टिव्ह असा लुक येतो. आता फॅमिली फोटोज आणि रीलसाठी हा बॅकड्रॉप ॲब्सोल्युटली अमेझिंग आहे झाला आहे आणि तुम्हीसुद्धा असा बॅकड्रॉप जो काय आहे तो तयार करू शकता. बाकी इथे पूजेची तयारी वगैरे मी करते आहे आणि पूर्ण सेटअप हा तयार करतो. ह्या स्टँडवरती आहे ना फुले ठेवून फक्त एक असं कॅन्डल ठेवलेली आहे. जशा जशा आहेत ना आयडिया डोक्यात येतील तसं तसं इथे डेकोरेशन मी फक्त करत गेली आहे. ही जी आहे ती कॅन्डल आहे आणि ती कॅन्डल नंतर मग म्हणजे पेटवली आहे. तर असं हे छान असं म्हणजे सेल्फी काढताना किंवा फोटोज काढताना ना ते छान डेकोरेशन असं उठून दिसतं. आणि हे जी मारीगोल्डची फुलं आहेत ना ही इतकी छान उठून दिसतात ना की ते पूर्ण आपल्या फोटोचा ना लुकच चेंज करून म्हणजे देतात. आणि इथे हे ताट मी तयार करते आहे पूजेसाठी, तर त्यात बाजूने अशी फुले ठेवली आहेत. ही तर किती छान दिसते बघा, मस्त एकदम. मग त्यात आपल्याला जे पूजेचं आपण साहित्य वापरतो ते इथे मी ठेवून दिलं आहे आणि हे पूजेचं ताट रेडी केलं आहे. मस्त असं एकदम कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान इथे ह्या ताटाचं दिसतं. थोडंफार आपल्याला काहीतरी मंचिंगसाठी काहीतरी हवं किंवा डेकोरेशन पर्पजसाठी मी इथे काही चिप्स वगैरे ठेवले होते आणि हे अशा राख्या वगैरे की आपली राखीची थीम आहे त्यामुळे इथे राख्या वगैरे अशा ठेवून घेतलेल्या आहे. आता हा पूर्ण सेटअप मी फक्त फोटोसाठी केला होता, म्हणजे इथे बसून आपल्याला पूर्ण फॅमिली फोटोज वगैरे जे आहेत ते काढता येतील. तर त्यासाठीच मी हा सेटअप केला होता. इथे ही राखी आहे, ही राखीसुद्धा इथे अशी ठेवून घेतली. हँडमेड राखी आहे ती
आणि हा पूर्ण सेटअप तयार केला. म्हणजे खाली बसूनसुद्धा आपण फोटो काढू शकतो किंवा उभं राहूनसुद्धा बॅकड्रॉपला. तर आपलं डेकोरेशन आहेच, आपण बॅकड्रॉप आहे मागे तर तिथेसुद्धा फोटो काढू शकतो. तर असं हे पूर्ण सेटअप मी तयार केला आहे. तर हा सेटअप तुम्हाला कसा वाटला मला हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता हा जो आहे फायनल लुक तुम्ही बघून घ्या. हा पूर्ण डेकोरेशनचा खूप छान असं हे सुद्धा डेकोरेशन झालं होतं, एकदम कलरफुल आणि मस्त असे फोटोज वगैरे येतील असे इथे खूप छान असं हे डेकोरेशन पूर्ण झालं होतं. इफ यू आर स्टिल वॉचिंग देन प्लीज like this video and subscribe to Deepa's Home Vibe and don't forget to press the bell icon. And now my favorite decoration. तर या सेटअपमध्ये कलरफुल कर्टन्स आहेत, हँगिंग फोटो फ्रेम्स आहेत, फ्लॉवर्स आहेत आणि रांगोळी आहे. म्हणजे रांगोळी नाही पण मी तयार केलेली रांगोळी आहे, ब्युटिफुल पूजा अरेंजमेंट आहे. असं सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा सेटअप पाहिल्यावर एकदम ट्रॅडिशनल क्लासी वाईब येतात. आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब थंबनेल रेडी डेकोरेशन हवं असेल ना, तर हा सेटअप नक्की ट्राय करा. आणि हा सेटअप मी तयार केला होता माझ्या माहेरी. सगळेजण मी जमा झालो होतो रक्षाबंधनसाठी ना, त्यावेळेस इथे हा सेटअप तयार केला होता. तर आता घरात तर काही आपल्या एकदम पूर्ण डेकोरेशनसारखं म्हणजे डेकोरेशनसाठी काही एवढ्याही वस्तू वगैरे नसतात. तर इथे ना जे कर्टन्स होते ना त्याचाच आम्ही वापर आहे ना इथे गादीतला कवर म्हणून केलेला आहे. येलो कलरची चादर होती पण एकच होती, त्यामुळे दुसरीकडे दुसऱ्या सेटअपवरती आहे ना असे पूर्ण कर्टन जे आहेत ना तेच इथे म्हणजे अंथरून घेतलेले आहेत. मग जे माहेरी जे सामान होतं त्या सामानातून इथे मी डेकोरेशन करायला लावलं होतं. आणि हे जे आहेत त्या प्रिंट मी काढून आणल्या होत्या त्याच इथे ह्या कार्डशीटवरती आहे ना चिटकवून त्या इथे हँग केलेल्या आहे. आता पूर्ण बॅकड्रॉप तर आपला झाकला गेलेला आहे. खिडकी होती पाठीमागे त्याच्यावरती हे कर्टनने पूर्ण झाकून गेलेलं आहे. आणि मग त्यावरती पूर्ण असा हे सगळे फोटोज जे आहेत ना ते हँग केलेले आहेत. आता इथे तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा फोटो, तुमच्या भावाबरोबरचे बहिणीबरोबरचे फोटोसुद्धा इथे तुम्ही असे प्रिंट करून हँग करू शकता. आणि मग खालीच पाट ठेवला आहे बसायला भावासाठी. आणि त्या शेजारीच ना आरतीचं ताट तयार करून इथे ठेवलेलं आहे. तर आता त्या आरतीच्या ताटामध्ये जे आपलं नेहमी पूजेचे जे साहित्य असतं ते साहित्य इथे ठेवून घेतलं आहे आणि थोडंसं डेकोरेशन इथे केलेलं आहे. आता डेकोरेशनसाठी फुले तर हवीच, फुले तर मस्ट आहेत. मग इथे फुले बाजूनीच फक्त इथे लावून घेतलेले आहेत आणि बाकी सेटअप करून ह्या ताटामध्ये ना थोडेफार मोती जे आहेत ते इथे आजूबाजूने ना टाकून घेतलेले आहेत असे. आणि छान असं हे सुद्धा सेटअप पूर्ण झालेलं आहे. आता मी मगाशी म्हटले होते तुम्हाला की रांगोळी ह्या डेकोरेशनमध्ये आहे. आता रांगोळी तर आपण घरात अशी रांगोळी तर काढू शकत नाही, म्हणून मी इथे ही जी आहे ह्या रांगोळ्या तयार केल्या होत्या त्या रांगोळ्यांचा इथे मी वापर केलेला आहे. तर फोम शीटपासून ह्या रांगोळ्या मी तयार केलेल्या आहेत, कुंदन आणि फोम शीटपासून. आणि ह्या बँगल्स आहेत त्याचासुद्धा इथे दिवाळीमध्ये मी टी लाईट कॅन्डल होल्डर्स आहेत ना ते तयार केले होते. तर त्याचाच इथे वापर करून ही छान अशी रांगोळी इथे काढून घेतलेली आहे. तर असा हा पूर्ण सेटअप तयार झाला आहे. आता माझ्या प्रत्येक सेटअपमध्ये काही ना काही खायच्या वस्तू असतात, त्याचप्रमाणे ह्या सेटअपमध्ये सुद्धा खायच्या वस्तू आहेत आणि त्या कोणीही घरात आपल्या आलं की ते आरामात खाऊ शकतील अशा पद्धतीने इथे अरेंज करून ठेवलेले आहेत. तर हा पूर्ण कॉर्नर खायच्या वस्तूंचा आहे आणि असा हा पूर्ण सेटअप तयार झाला आहे. तर these were my 3 easy Raksha Bandhan decoration ideas. Which one is your favorite?
कमेंट करून मला नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हिट द लाईक बटन, शेअर करा आणि दीपाज होम वाईफला सबस्क्राईब नक्की करा.